नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय कोंबडी वडे। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथं कोंबडी वड्याचं पीठ घेतलंय। हे पीठ आपण 5 वाट्या तांदूळ, 2 वाट्या हरभरा डाळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ, 1 वाटी ज्वारी आणि 1 वाटी गहू असं मिश्रण आणि धने 2 चमचे, बडीशेप 1 चमचा आणि ओवा 1 ते जिरे 1 चमचा असं हे करून दळून आणलेले। काकडी घेतली किसून, कांदा, चवीनुसार मीठ, ओवा ऑप्शनल आहे, टाकायचा असला टाकू शकता। पाणी घेतले गरम करून आणि तेल गरम करून घेतले। आता आपण सर्वप्रथम हे पिठात तेल घालून घेते, मीठ घालून घेऊ चवीनुसार, ओवा, तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता तेल टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता यात आपण किसलेली काकडी आणि किसलेला कांदा टाकून द्यायचा आहे। तर आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे कांदा आणि काकडी टाकून। आता आपण कोमट केलेलं पाणी, जे गरम केलेलं पाणी ना ते घालून घेणार। जास्त कोमट पण नाही आणि जास्त गरम पण नाही, मीडियम करायचं पाणी थोडं थोडं करून मळून घ्यायचं। आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। जास्त कडक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचं। आता याला आपण 15 मिनिटं झाकून ठेवणार। हे 15 मिनिटं झाले, पीठ आपलं छान भिजलंय। आपण कढई ठेवली गॅसवर, तेल तापायला ठेवलेलं आहे आणि असं आपण पेपर घेणार आहोत। दूध पिशवीचा वापरलाय मी। तर त्याला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आणि याचा असं छान गोळा घेणार आहोत। त्याला पाणी लावल्यानंतर असं छान थापून घ्यायचं त्याला। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्याला ह्या पद्धतीने काढून घ्यायचं। आता याला आपण तळून घेणार आहोत। पेपरला पाणी लावून घ्यायचं, त्यामुळे ते इझिली निघतात। थापताना पुरीसारखे थापायचे, जास्त जाड थापायचे नाही। जाड थापल्यानंतर ते फुगत नाही। अशा प्रकारे आपले कोंबडी वडे तयार झालेले आहेत। आपण हे चिकन बरोबर, चिकन रस्सा, चिकन सुक्का याच्याबरोबर खाऊ शकतो। आपला कोंबडी वडा एकदम छान। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।